नमस्कार, मी अमृता आकाश. आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण मुलांमध्ये हृदयरोग याविषयी माहिती घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर पंकज सुगावकर. डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत. धन्यवाद. विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्याआधी आपण डॉक्टरांची ओळख करून घेऊयात. डॉक्टर पंकज सुगावकर हे रुबी हॉल क्लिनिकमध्ये इंटरव्हेन्शनल पेडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट म्हणून काम करत आहेत. त्यांनी डिप्लोमा इन चाइल्ड हेल्थ DNB पेडियाट्रिक पुणे, FNB बाल हृदयरोग नारायण हृदयालय कोलकाता या ठिकाणाहून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलंय. बाल हृदयरोग क्षेत्रामध्ये FSCAI आणि FPICS यांची आंतरराष्ट्रीय मान्यता डॉक्टरांनी मिळवली आहे. पुणे, औरंगाबाद आणि लातूर या ठिकाणी गेल्या 13 वर्षांपासून ते प्रॅक्टिस करतात. 100% यश दरासह 5,000हून अधिक बालरोग हृदय शस्त्रक्रिया देखील त्यांनी पूर्ण केल्यात. याशिवाय पुण्यात प्रथम हायब्रिड शस्त्रक्रिया देखील डॉक्टरांनी यशस्वीरित्या केल्यात. डॉक्टर, आजकाल आपण बघतो आणि यापूर्वी देखील की लहान मुलांमध्ये देखील हृदयाचे विकार होऊ शकतात. तर मुलांमध्ये हृदयरोग होतो, याबद्दल आम्हाला काय सांगाल आणि या हृदय विकाराचे नेमके प्रकार किती असू शकतात? सर्वप्रथम आपण डिस्कस करणार आहोत की लहान मुलांमध्ये हृदयाचे आजार म्हणजे काय. साधारणतः तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मोठ्यांमध्ये हृदयाचे आजार असतात, पण लहान मुलांमध्ये हृदयाचे आजार म्हणजे नेमके काय. तर जे जन्मजात हृदयाचे आजार जे बालकांना असतात त्यांना जन्मजात हृदयरोग म्हणतात. ती साधारणतः 3 प्रकारचे हे आजार असतात. पहिला म्हणजे असायनॉटिक हार्ट डिसीज म्हणजे अनिळेपणाचा आजार, दुसरा म्हणजे सायनॉटिक हार्ट डिसीज म्हणजे निळेपणाचा आजार, आणि तिसरा जो असतो रुमॅटिक हार्ट डिसीज. तो पहिला जो असतो जो असायनॉटिक हार्ट डिसीज त्याच्यामध्ये अनिळेपणाचा आजार, त्याच्यामध्ये 2 प्रकार येतात त्यांचे. त्याच्यामध्ये हृदयाला होल असणे किंवा त्यांचे वॉल बंद असणे हा एक त्याच्यामध्ये येतो. आणि जो निळे प्रकारचा जो आजार असतो त्याला सायनॉटिक हार्ट डिसीज म्हणतात. त्याच्यामध्ये अशुद्ध रक्त शुद्ध रक्तामध्ये मिसळलं जातं आणि अशा रीतीने हा हृदयरोगाचं वर्गीकरण 3 प्रकारामध्ये केलं जातं. आता एका मिनिटांमध्ये मी तुम्हाला माझ्या हार्ट मॉडेलच्या मार्फत हे सांगू इच्छितो की आपलं हृदय नेमकं असतं कसं. खरं बघायला गेलं तर आपला हार्ट हे 4 कप्प्यांचं असतं. उजव्या साईडला 2 कप्पे, एक वरचा आणि एक खालचा अशुद्ध रक्तासाठी असतो, आणि डाव्या साईडला जे 2 कप्पे असतात, एक वरचा आणि एक खालचा हा शुद्ध रक्तासाठी असतो. जे अनिळेपणाचे आजार असतात त्याच्यामध्ये हृदयाला होल असतात, ज्याच्यामध्ये शुद्ध रक्त अशुद्ध रक्तामध्ये मिक्स होतं. साधारणतः तुम्ही हे बघू शकता हार्ट मॉडेलमध्ये. ह्या ठिकाणी वरच्या पडद्याला होल आहे आणि ह्या ठिकाणी खालच्या पडद्याला होल आहे. हाच आजारामध्ये आपण अनिळेपणाचा आजार आपण म्हणतो, कारण ह्याच्यामध्ये अशुद्ध रक्त अशुद्ध रक्तामध्ये मिक्स होतं. पण निळेपणाचा आजार म्हणजे सायनॉटिक हार्ट डिसीज म्हणजे काय की त्याच्यामध्ये आपलं जे इम्प्युअर ब्लड आहे म्हणजे अशुद्ध रक्त शुद्ध रक्तामध्ये मिक्स होतं. पण ते केव्हा होतं, ज्यावेळेस हा वॉल बंद असतो आणि ह्या ठिकाणी मोठं होल असतं. आता आपण तिसरा प्रकार म्हणालो की ज्याच्यामध्ये वॉल्स बंद असतात. साधारणतः उजव्या साईडनी बाहेर पडणारा वॉल हा पल्मोनरी वॉल असतो, आणि ज्यावेळेस तो बंद असतो त्याला पल्मोनरी स्टेनोसिस म्हणतात. आणि डाव्या साईडचा जो वॉल असतो त्याला एओर्टिक वॉल म्हणतात, आणि ज्यावेळेस हा वॉल बंद असतो त्याला एओर्टिक स्टेनोसिस म्हणतात. साधारणतः हे हार्टचे हे 2 ते 3 प्रकारामध्ये हे हृदयातले आजार आपण हे खूप कॉमनली आपल्या रेग्युलर जीवनामध्ये आपण बघत असतो. तर साधारणतः हे अशा प्रकारचं आपलं हृदय असतं, आणि अशा प्रकारचे हे नॉर्मली कॉमनली असे हार्ट डिसीज लहान मुलांमध्ये आढळतात. जसं तुम्ही सांगितलं की हे आजार नेमके कसे होऊ शकतात आपल्याला, मात्र आपल्या लहान मुलांमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे त्यांना किंवा हृदयामध्ये काहीतरी समस्या आहे, याची लक्षणं नेमकी पालक कशा प्रकारे ओळखू शकतात? खरंच हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की ही हृदयाचे आजार ओळखायची कशी, म्हणजे काय प्रॉब्लेम आहे की ज्यावेळेस मला कळेल की माझ्या बाळाच्या हृदयाला आजार आहे. तर सर्वप्रथम ह्या आजारांमध्ये जे कॉमन लक्षणं येतात त्याच्याविषयी आपण 1-2 मिनिटात चर्चा करूया. साधारणतः अनिळेपणाचा आजार म्हणजे ज्याच्यामध्ये मी म्हणालो की हृदयाला होल असतात. जर ह्या हृदयाला होल असेल म्हणजे वरच्या कप्प्याला होल असेल किंवा हृदयाच्या खालच्या पडद्याला होल असेल, तर ह्याच्यामध्ये जर हृदयाचा होल खूप मोठ्या प्रमाणात असेल म्हणजे लार्ज साईजचं होल असेल, तर अशा बाळांना सारखं सर्दी खोकला होणे, निमोनिया होणे, त्यांचे वजन न वाढणे किंवा त्यांना दूध पित असताना घाम येणे, अशा प्रकारची लक्षणं ही कॉमनली आढळली जातात. आणि काही सिरियस प्रकारामध्ये ह्या सारख्या सर्दी खोकल्यामुळे किंवा निमोनियामुळे त्यांना ॲडमिट पण हॉस्पिटलमध्ये करावं लागतं. साधारणतः हा दुसऱ्या प्रकारचा जो आजार आहे ज्याला आपण अनिळेपणाचा आजार म्हणतो, त्याच्यामध्ये अशुद्ध रक्त हे शुद्ध रक्तामध्ये मिक्स होतं, आणि त्याच्यामुळे त्यांच्या हाताची आणि पायांची बोटं ही निळे होतात. कधी कधी ओठांचा कलर हा निळा होतो. आणि ह्या दोन्ही आजारांमध्ये म्हणजे अनिळेपणाच्या आजारामध्ये आणि निळेपणाच्या आजारामध्ये दोन्ही बालकांचं वजन वाढत नाही आणि त्यांची उंची पण वाढत नाही. साधारणतः ही लक्षणं ह्यांच्यामध्ये ही प्रामुख्याने आढळली जातात. आणि ज्यावेळेस तुमच्या बाळाला अशी जी लक्षणं असतात की ज्याच्यामुळे त्यांचं वजन वाढत नाही, काही त्रास होतोय, अशा वेळेस तुम्ही नक्कीच तुमच्या एका बालरोग तज्ञांकडे जायला पाहिजे.
अगदीच. मात्र ज्या मुलांमध्ये हृदयविकाराचा संशय आहे किंवा त्यांना काहीतरी लक्षणं दिसतात, जशी तुम्ही आता लक्षणं सांगितली, मग अशा वेळेला या मुलांनी कोणत्या तपासण्या करायला पाहिजे? का पालकांनी मुलांना वेळीच डॉक्टरांकडे नेणं किती गरजेचं आहे? 100% आणि जर तुमच्या बाळाचं वजन वाढत नाहीये, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर बाळाचं जन्माचं वजन जर 3 किलो असेल आणि साधारणतः बाळाचं वजन 4 महिन्याला पण साधारणतः 3.5 किलो, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची वाढ नाही झाली, बाळाला सारखा सर्दी खोकला होतोय, ताप येतोय, निमोनिया होत आहेत, अशा वेळेस 100% तुम्हाला बालरोग तज्ज्ञांकडे जावं लागेल. ज्यावेळेस ही सगळी लक्षणं असतात त्यावेळेस त्यांचा संशय हा बाळगतोच. पण दुसरी एक गोष्ट असते याच्यामध्ये की ते तुमच्या ऑस्कल्टेशन करतात, तुमच्या बाळाला चेकअप करतात. अशा वेळेस एक हृदयामध्ये एक आवाज येतो, त्याच्या 2 हार्टबीट सोडून, त्याला मर्मर असं नाव आहे. ज्यावेळेस असा काही आवाज त्यांना तुमच्या हृदयामधून येतो त्यावेळेस त्यांना असं वाटतं की बाळामध्ये हृदयाचा काही ना काहीतरी प्रॉब्लेम आहे. त्यावेळेस मग ती बालरोग तज्ज्ञ माझ्यासारख्या एखाद्या बाल हृदयरोग तज्ज्ञांकडे तुमच्या बाळाला पाठवतात. मग आमच्याकडे आल्यानंतर आम्ही हा बालकांचं सगळ्या टेस्टिंग आम्ही पुढच्या रीतीने करत असतो. सर्वात प्रथम आम्ही टेस्टिंग कुठलं करतो तर साधारणतः आल्यानंतर सर्व ही लक्षणं कोणती ह्यांचा व्यवस्थित अभ्यास हा केला जातो. त्याच्यानंतर त्यांचा ECG काढला जातो, त्यांचा एक्सरे चेस्ट केला जातो व त्यांच्या ऑक्सिजनचं मात्रा किती आहे त्यांच्या ब्लडमध्ये ते एक पल्स ऑक्सिमीटर आपण यूज केलेलं आहे. बहुतेक आपल्या कोविड टाइम्समध्ये सगळ्यांना ते पल्स ऑक्सिमीटर माहिती आहे, किती बोटाला लावायचं आणि त्याच्यामध्ये ऑक्सिजन सॅच्युरेशन कळतं. तर हे पल्स ऑक्सिमीटरचं पण एक फार मोठं महत्त्व आमच्या फील्डमध्ये आहे. जर ह्याच्यामध्ये ऑक्सिजन सॅच्युरेशन जर 95% पेक्षा पण वर असेल तर याचा अर्थ तुम्हाला अनिळेपणाचा आजार आहे. पण जर रक्तातील ऑक्सिजनचं सॅच्युरेशन हे थोडंसं खाली आहे, म्हणजे 70 ते 80 मध्ये आहे किंवा त्याच्यापेक्षा खाली आहे, त्यावेळेस आम्हाला डाऊट येतो की हा निळेपणाचा आजार आहे. मग अशा वेळेस आम्ही हे पहिलं आमचं सर्व क्लासिफिकेशन त्याच्यामध्ये करतो. मग सर्वात महत्त्वाची टेस्ट येते ती हृदयाची सोनोग्राफी म्हणजे 2D इकोकार्डिओग्राफी. म्हणजे 2D इकोकार्डिओग्राफी म्हणजे काय तर हृदयाची सोनोग्राफी आणि कलर डॉपलर आपण पण त्याला असं म्हटलं जातं. ह्याच्यामध्ये नेमकं काय होतं तर त्यावेळेस आम्ही एका प्रोबच्या मार्फत एका बाळाच्या हृदयाची 2D इकोकार्डिओग्राफी करतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्या प्रकारचा आजार आहे, त्याची सिरियसनेस किती आहे आणि त्याचं वर्गीकरण त्याच्या ह्याच्यामध्ये केलं जातं. मग त्याला ऑपरेशनची गरज आत्ता आहे का नंतर आहे का काहीच करायची गरज नाही का आजार हा मेडिकली पण मॅनेज करता येऊ शकतो, हे त्याच्यामध्ये आम्ही सगळ्या गोष्टी बघतो आणि त्याचा कंप्लीट प्लॅन हा नातेवाईकांना देण्यात येतो. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजून एक इन्व्हेस्टिगेशन आमच्या फील्डमध्ये आम्ही बऱ्याच वेळा करतो ते म्हणजे कार्डियाक सिटी स्कॅन. कारण सगळ्याच गोष्टी ह्या 2D इकोकार्डिओग्राफीवर आपल्याला डायग्नोज करता येत नाहीत. साधारणतः 5 ते 10% केसेसमध्ये कधी कधी आम्हाला हा सिटी स्कॅनची पण गरज पडते. कारण सिटी स्कॅनमध्ये हे 3D मॉडेल थ्रू ते हार्ट मागच्या साईडनी पण बघतात, डिस्टल साईड ऑफ द हार्ट ऑल्सो आपण त्याच्यामध्ये बघितलं जातं. पण त्याचा पण आम्हाला आमच्या फील्डमध्ये फार मोठ्या प्रमाणात फायदा होतो. त्याच्यामुळे ह्या लक्षणांपासून ते ह्या इन्व्हेस्टिगेशनपर्यंत हा जो आपला प्रवास आहे हा कमीत कमी ड्युरेशनमध्ये झाला पाहिजे. म्हणजे तुम्हाला लक्षणं आढळली की लगेच तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी हा लवकरात लवकर त्याचे जाणून घेणं, डायग्नोज करणं हे फार मोठं आवश्यक आहे. दोघांमध्ये खूप अंतर असू नये कारण त्याच्यामुळे बरेच सारे प्रॉब्लेम हे जास्त सिव्हिअर प्रकारामध्ये जातात, जे नॉर्मल प्रकारामध्ये आपण मॅनेज करू शकतो. अगदीच. लक्षणं तुम्ही सांगितली आणि त्यानंतर कोणत्या चाचण्या करायला हव्या हे Yes. देखील तुम्ही सांगितलं. एकदा तपासणी झाल्यानंतर जेव्हा निदान करण्याची वेळ येते तेव्हा नेमके मग कोणते उपचार आपल्याकडे उपलब्ध आहेत? आता खरं बघायला गेलं तर सर्वप्रथम मी एक ह्या TV9 ह्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगून इच्छितो की हृदयरोगाचं निदान झालं म्हणजे खूप मोठा आपल्या पर्यायावर डोंगर कोसळला असं नाही. हे आपल्या मनातून सर्वप्रथम आपण काढून टाकलं पाहिजे. कारण प्रत्येक हृदयाच्या आजाराला ट्रीटमेंटची गरज असतेच असं नाही. साधारणतः तुम्हाला खूप स्मॉल प्रकारचा होल आहे, स्मॉल ASD आहे, स्मॉल VSD आहे, हे होल ऑटोमॅटिकली ओव्हर द पिरियड ऑफ टाइम ते भरून जातात. पण ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये चेकअप करणं पण आवश्यक असतं. पण जे मोठे प्रमाणात आजार आहेत म्हणजे त्याच्यामध्ये लार्ज ASD असेल, लार्ज VSD असेल, अशा गोष्टींना आपण सर्जरी किंवा डिव्हाइसद्वारे पण बंद करता येतं. तर साधारणतः आज आपण ह्या ठिकाणी चर्चा करणार आहोत असे कुठकुठले आजार आहेत की जे आपण नॉन इंटरव्हेन्शनल मेथडनी आपण त्या ठिकाणी करू इच्छितो. म्हणजे नॉन सर्जिकल ऑर इंटरव्हेन्शनल मेथड, ह्यालाच लेझर सर्जरी म्हटलं जातं, ह्यालाच बटन सर्जरी म्हटलं जातं, ह्याला सुचरलेस सर्जरी पण म्हटलं जातं. कारण ह्याच्यामध्ये शरीरावर कुठल्याही प्रकारचा मार्क राहत नाही. त्याच्यामुळे हे एक प्रकारचं आजच्या पिढीला एक फार मोठ्या प्रमाणामध्ये वरदान आहे. तर आता मी तुम्हाला सर्वप्रथम दाखवू इच्छितो की आपण हे जे होल्स आहेत काही प्रमाणामध्ये डिव्हाइसनी बंद करतो, काही केसेसमध्ये बलून डायलेटेशननी हे वॉल्स ओपन केले जातात. ते आपण आता ह्या ठिकाणी बघूया. तर साधारणतः आज माझ्या आता ह्या हातामध्ये आहे एक ॲट्रियल सेप्टल डिफेक्ट डिव्हाइस.
तुम्ही ह्या ठिकाणी बघू शकताय की हा डिव्हाइस जो असतो तो साधारणतः त्याला एक लेफ्ट ॲट्रियल डिस्क असते आणि एका ह्याला राईट ॲट्रियल डिस्क असते. पण हा एवढा मोठा डिव्हाइस हा बॉडीमध्ये जातो कुठून? तो साधारणतः डिव्हाइस ह्याच्या मार्फत एक छोटासा बनतो आणि तो हृदयामध्ये जातो आणि एकाच साईडची एक लेफ्ट ॲट्रियल डिस्क ओपन होते आणि नंतर राईट ॲट्रियल डिस्क ओपन होते. साधारणतः ॲट्रियल सेप्टल डिफेक्टचा डिव्हाइस अशा प्रकारचा असतो. दुसरे आज माझ्याकडे आहे की हे बलून डायलेटेशन कॅथेटर, की जे पायाच्या शिरेमार्फत आम्ही हृदयामध्ये जातो आणि एक वॉल त्या ठिकाणी क्रॉस केला जातो आणि ते क्रॉस केलेल्या वॉलवर हा बलून त्या ठिकाणी इन्फ्लेट केला जातो. आता कुठल्या साईजचा बलून असतो हे त्या वॉलच्या साईजवर डिपेंड असतं. कधी कधी आम्हाला छोटे बलून्स वापरावे लागतात किंवा कधी कधी आम्हाला मोठ्या प्रकारचे बलून पण वापरावे लागतात. तर सर्वप्रथम आपण आता माझ्या स्क्रीनकडे ह्या ठिकाणी आपण बघूया आणि त्याच्यामध्ये गोष्टी काय केल्या जातात ह्याच्यावर आपण लक्ष देऊया. तर सर्वप्रथम माझ्या स्क्रीनवर आहे हा ॲट्रियल सेप्टल डिफेक्ट, की त्याच्यामध्ये तुम्ही बघताय 3 प्रकारचे होल आहेत. हा सेंटर आहे, हा एसव्हीसीच्या जवळ आहे, हा आयव्हीसीच्या जवळ आहे. तो हा जो सेंटर आकार आहे तो आपण डिव्हाइस मेथडनी 100% बंद करू शकतो. दुसरा ह्याच्यामध्ये प्रकार आहे की आता ह्याची मेथड कशी केली जाते. सर्वप्रथम ह्या एका साईडने आम्ही दुसऱ्या साईडला जातो, त्याच्यानंतर इकडची डिस्क लेफ्ट ॲट्रियल डिस्क ही ओपन केली जाते म्हणजे डाव्या हृदयातली, त्याच्यानंतर उजव्या हृदयातली डिस्क ओपन केली जाते आणि मग एकदा सगळ्या गोष्टी आपल्याला ज्यावेळेस कळतात त्यावेळेस मग आपण ह्या ठिकाणी डिव्हाइसला एक केबल अटॅच असते, त्याच्याने अँटी क्लॉकवाईज ती रोटेट केली जाते आणि डिव्हाइस हा हृदयाचा भाग बनतो. साधारणतः डिव्हाइस हा अशा प्रकारे दिसतो आणि डिव्हाइस असा हा केबलला अटॅच केला जातो आणि तुम्ही आता ह्या मेथडमध्ये बघाल की हा डिव्हाइस आम्ही कशा प्रकारे लोड केला जातो. हा डिव्हाइस सर्वप्रथम हा अंडर वॉटर लोड केला जातो, कारण ज्यावेळेस हे बॉडीमध्ये किंवा हृदयामध्ये जातं त्यावेळेस कुठल्याही प्रकारची एअर त्याच्यामध्ये जाऊ नये म्हणून ह्याला अंडर वॉटर हा डिव्हाइस पूर्ण बॉडीमध्ये घेतला जातो. म्हणजे मी आत्ताच म्हणालो की तुमच्याकडे हा एवढा मोठा डिव्हाइस पण आपण बॉडीमध्ये कसा घेऊन जातो, तो एक खूप छोटा होतो आणि तो बॉडीमध्ये निघून जातो. मग एकदा गेल्यानंतर आपण हा होल क्रॉस केल्यानंतर डाव्या साईडची डिस्क रिलीज केली जाते, मग उजव्या साईडची डिस्क रिलीज केली जाते, त्याला चेक केलं जातं आणि त्याच्यानंतर हा डिव्हाइस हृदयामध्ये बसवला जातो. आता ही 2D कोकार्डिओग्राफीची इमेज आहे. ह्या वरच्या साईडला तुम्हाला हे व्हाईट कलरचं स्ट्रक्चर ह्या ठिकाणी दिसतं, ते एक वेगळं काही नसून तो एक हृदयामध्ये बसवलेला हा डिव्हाइस आहे. आता तुम्ही म्हणाल डॉक्टर की ह्या डिव्हाइस मेथडमध्ये की किती दिवसाचा हॉस्पिटलमध्ये स्टे असतो, तर साधारणतः ओन्ली 48 आवर्स ह्या हॉस्पिटलचा स्टे असतो. आज आम्ही ॲडमिट केलं, उद्या केलं, परवा ह्या ठिकाणी डिस्चार्ज केलं जातं. आता ह्या स्क्रीनवर तुम्ही आत्ताच बघितलं की हा पीडी डिव्हाइस क्लोजर होता. अजून एक दुसरी मेथड्स म्हणजे जी बलून डायलेटेशन आहे, जी मी आत्ताच तुम्हाला बाहेर दाखवली, ते आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघत आहोत की कसा हा बलून इन्फ्लेट केला जातो. ओके, तो साधारणतः हा व्हिडिओच्या मार्फत तुम्ही बघताय की हा बलून इन्फ्लेट केला जातो, तो बाहेरून इन्फ्लेट केला जातो, ते मध्ये जाऊन त्याला काही होत नाही आणि मग ज्यावेळेस बाहेर काढायचं त्यावेळेस त्याच्यामधली जे वॉटर आहे ते बाहेर काढलं जातं, बलून डिफ्लेट होतो आणि तो बलून तसाच बाहेर निघतो व ह्याच्यामुळे वॉल जे बंद असतात ती साधारणतः 90% ती ओपन होतात. अजून एक ह्याच्यामध्ये आपण ह्या बलून डायलेटेशनचे काही 2-3 व्हिडिओज बघू जे अतिशय छान आहेत. तर ह्या व्हिडिओजमध्ये आम्ही बलून कॉक्टोप्लास्टी करत आहोत. एक छोटीशी शीर एका बालकाची छोटी आहे आणि ती शीर मार्फत आपण हे बलून त्या ठिकाणी इन्फ्लेट करतो. आता ह्या पुढच्या व्हिडिओजमध्ये तुम्ही बघताय की हा वॉल पण बंद आहे. हा एओर्टिक वॉल आहे, अतिशय महत्त्वाचा हा बॉडीमधला वॉल आहे, पण तो पण आपण पायाच्या शिरेमार्फत बलून डायलेटेशनने आपण तो ओपन करतो. तुम्ही जस्ट या व्हिडिओकडे बघाल आणि कसा तो बलून त्या ठिकाणी वॉलच्या अगेन्स्ट हा ओपन होतो व त्याला बाजूला करून तो बलून कम्प्लिटली इन्फ्लेट होतो आणि तो वॉल छानरित्या पहिल्यासारखा होण्याचा प्रयत्न करतो व नंतर हे बलून नंतर आम्ही बॉडीच्या बाहेर काढून टाकतो. ओके, तर साधारणतः ह्या डिव्हाइस आणि ह्या बलून मेथडमध्ये सक्सेस रेट किती, तर ह्या बलून मेथडमध्ये आत्तापर्यंत आम्ही जे 3000 बालकांच्या हृदयांचे ऑपरेशन केले त्याच्यामध्ये एकाही बाळाच्या जीवाला धोका आत्तापर्यंत झालेला नाहीये. ही मी गोष्ट मागच्या 11 वर्षापासून सांगतोय. आमचं स्मॉलेस्ट बेबी 1.1 किलो होतं, लार्जेस्ट आम्ही 75-80 इयर्समध्ये पण हे होल बंद करतो. पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये सक्सेस रेट हा खूप छान आहे. मॉर्टेलिटी आत्तापर्यंत 0 आहे व सक्सेस रेट आमचा जो आहे तो साधारणतः 99.88% पर्यंत सक्सेस रेट आम्ही या ठिकाणी दिलेला आहे. आत्ताच मी म्हटलं की बऱ्याच लोकांचे असे डाऊट असतात की मी अमृतांशी पण चर्चा करत होतो की सर ह्या डिव्हाइस बसवल्यानंतर हृदयामध्ये काय होतं, ह्या डिव्हाइसला चेंज करायची गरज असते का ह्याच्यावर काही प्रॉब्लेम होतो. तर हे जे डिव्हाइस असतात हे निकेल टायटेनियम ऑलायपासून बनलेले असतात. सर्वप्रथम ह्यांच्या स्टडीज ह्या ॲनिमल्समध्ये होतात, त्याच्यानंतर ह्या स्टडीज ह्युमन्समध्ये केल्या जातात. एक डाटा त्याच्यामध्ये तयार केला जातो, त्याची लॉंग स्टोरी त्याच्यामध्ये असते. वन्स इट गेट्स अप्रूव्ड बाय अमेरिकन स्टँडर्ड्स इट कॉल्ड FDA अप्रूव्ड हे डिव्हाइसेस त्याच्यामध्ये निर्माण केले जातात
आणि हे ह्युमन बॉडी टेस्टेड असतात. सो एकदा डिव्हाइस क्लोजर झालं की त्याला परत डिव्हाइस क्लोजर करायची गरज नाही पडत. एक 6 ते 9 महिन्यामध्ये त्याच्यावर एक हृदयाचा एक लेअर येऊन जातो, बॉडीचा एक लेअर येऊन जातो आणि त्याच्यामध्ये ते हृदय जो डिव्हाइस आहे तो एंडोथिलाइज होतो, तो हृदयाचा पार्ट बनतो. त्याच्यामुळे 6 ते 9 महिन्यापर्यंत त्यांना काही काही वेळेस रक्त पातळ व्हायची एक गोळी आम्ही देतो. एक सिंगल टॅबलेट असते, ती फर्स्ट 6 मंथपर्यंत दिली जाते आणि त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचं औषध तुम्हाला द्यायची गरज नाही, कुठल्याही प्रकारचं डिव्हाइस चेंज करायची गरज नाही. तर ही वन शॉट वन स्टॉप प्रोसिजर आहे आणि विदिन 48 आवर्स तुम्ही हॉस्पिटलमधून घरी पण जाता. ओके. आणि महिलांसाठी, मुलींसाठी हे एक प्रकारचं फार मोठं वरदान आहे, कारण ते सुचरलेस टेक्निक त्यांच्यामध्ये खूप महत्त्वाची असते. अगदीच. जसं तुम्ही आता सांगितलं, की लहान मुलांमध्ये जर हृदयरोग असेल, तर अशा पेशंटने खरं तर घाबरून जाण्याचं कारण नाहीये. कारण आधुनिक काळामध्ये आता अत्याधुनिक पद्धतीनं आपल्याकडे उपचार होऊ शकतात आणि याच उपचारांबद्दल जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल, तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय. या नंबरवर संपर्क साधून तुम्ही डॉक्टरांचं थेट मार्गदर्शन घेऊ शकता. आपल्या विषयासंदर्भात आपण डॉक्टरांकडून आणखीनही जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर पंकज सुगावकर. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं तुम्ही सांगितलं की हो. कशा पद्धतीनं अत्याधुनिक आपल्याकडे वेगवेगळ्या मेथड्स आहेत आणि त्यांना आपण उपचार करत असतो. एक अत्यंत दुर्मिळ हायब्रिड शस्त्रक्रिया देखील आता उपलब्ध आहे. तुम्ही देखील ती शस्त्रक्रिया करता. याविषयी आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल? हायब्रिड हा शब्द बेसिकली इट्स बिलॉंग्स टू टू पीपल. हायब्रिड म्हणजे ही जी प्रोसिजर असते ती कार्डियक सर्जन आणि कार्डिओलॉजिस्ट ह्या दोघांनी मिळून ती केलेली असते. ह्याच्यामध्ये काय होतं की आम्ही बऱ्याचशा गोष्टी ज्या असतात ते पायाच्या शिरेमार्फत मॅनेज करतो. सर्जरी पण त्यांच्या सर्जन पण त्यांच्या दृष्टीने सर्जरीज करत असतात. पण ह्या हायब्रिडमध्ये काय होतं, आम्ही दोघं मिळून हे काम करतो. कारण त्याची गरज का असते, तर ही बाळं अतिशय छोटी असतात. ह्यांचं वजन 4 किलोपेक्षा पण कमी असतं. त्याच्यामुळे ह्यांना हायब्रिड सर्जरीची गरज पडते. ह्याच्यामध्ये काय होतं की स्टर्नोटॉमी म्हणजे ह्या ठिकाणी कटिंग सर्जन करतात, पण ज्यावेळेस ते बीटिंग हार्ट माझ्यासमोर येतं, त्या बीटिंग हार्टवर डायरेक्ट पंक्चर करून आम्ही ही प्रोसिजर करतो. दॅट इज द रिझन इट इज कॉल्ड एज अ हायब्रिड इंटरव्हेन्शन, बिकॉज हे 2 लोक करतात म्हणून. ही प्रोसिजर अतिशय चॅलेंजिंग असते. खूप टाइम पिरियड हा छोटा असतो. डायरेक्ट हृदयावर प्रोसिजर करणं इट इज नॉट अ सिम्पल थिंग. इट इज अ व्हेरी कॉम्प्लिकेटेड वन. यू हॅव टू व्हेरी शॉर्ट टाइम आणि ह्याच्यामध्ये आम्ही ही प्रोसिजर करतो. तर मला खूप आनंदाने आज या ठिकाणी सांगावंसं वाटतं की आम्ही अशा ह्या 2 सर्जरीज आम्ही ह्या पुण्यामध्ये केल्या. एका याच्यामध्ये आम्ही बलून डायलिटेशन केलं, एका याच्यामध्ये आम्ही डिव्हाइस क्लोजर केलं. बलून डायलिटेशन करणारा पेशंट जो होता, तर साधारणतः त्याचं वजन 1.2 किलोचं होतं. तर साधारणतः ह्याचा वॉल कम्प्लिटली बंद होता. आम्हाला कुठलाही रस्ता नव्हता की आम्ही त्याच्या बॉडीपर्यंत, हृदयापर्यंत पोहोचू. सो दॅट आम्ही ही स्टर्नोटॉमी आमच्या सर्जनने केली आणि डायरेक्ट बीटिंग हार्टवर पंक्चर करून मी तो वॉल ओपन केला. ओके. आणि वन्स एकदा वॉल ओपन केल्यानंतर त्याचं सॅच्युरेशन 50% होतं, म्हणजे रक्तातलं ऑक्सिजनचं प्रमाण 50% होतं. एकदम ते बाळ ब्ल्यू होतं आणि जसं आम्ही त्याला ओपन केलं तर ऑन टेबलच इट सॅच्युरेशन इन्क्रीज फ्रॉम 50 to 95%. तर आम्ही त्या बाळाला एक साधारणतः 7 to 10 days हॉस्पिटलमध्ये ठेवलं आणि आफ्टर 10 days त्या बाळाला डिस्चार्ज पण केलं आणि आज ते बाळ साधारणतः 7.5 वर्षाचं आहे. दुसरं जे बाळ होतं आमचं, ते पण एक 4 महिन्याचं 3 किलोचं बाळ होतं. त्याच्या हृदयामध्ये खालच्या पडद्याला साधारणतः 12 मिलीमीटरचं होल होतं. त्याला पायाच्या शिरेमार्फत जाऊन डिव्हाइस बसवणं त्या ठिकाणी शक्य नव्हतं. त्याच्यामुळे अशा बालकांमध्ये डायरेक्ट राईट व्हेंट्रिकलला, उजव्या हृदयाला पंक्चर करून आम्ही त्या ठिकाणी डिव्हाइस बसवला आणि त्या ठिकाणी आम्ही वापस आलो. आणि जस्ट आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला ही पहिली प्रोसिजर दाखवतोय की ह्या पहिल्या प्रोसिजरमध्ये आम्ही डायरेक्टली हार्टमध्ये हे बलून घेऊन गेलो आणि बलून आम्ही त्या ठिकाणी इन्फ्लेट केला आणि त्याचा वॉल ह्या ठिकाणी ओपन केला. तुम्ही बघू शकता एक ब्लॅक कलरचा बलून तुमच्या समोर आहे. आणि दुसऱ्या केसमध्ये जे आहे, ह्या ठिकाणी हृदयाच्या खालच्या पडद्यामध्ये हा मी व्हाईट कलरचा डिव्हाइस या ठिकाणी बसवलेला आहे आणि तो साधारणतः एक 12 मिलीमीटरचं हृदयाचं होल आम्ही हे छत्री टाकून बंद केलं. हा दुसरा जो पेशंट आहे ह्याला पण आम्ही 4 डेजमध्ये हॉस्पिटलमधून डिस्चार्ज केलं आणि तो पण बाळ आज 2 वर्षाचा आहे. ज्यावेळेस आम्ही त्याचं ऑपरेशन केलं त्यावेळेस त्याचं वजन 3 किलो होतं. आज त्याचं वजन 13 किलो आहे. म्हणजे ह्या हायब्रिड मेथड्स पण आम्ही आज पुण्यामध्ये ह्या ठिकाणी करायला लागलो आहेत. आणि यू नो दॅट वी आर इन अ डेव्हलपिंग कंट्री, पण मी आज प्राऊडली सांगू शकतो की
आज आपण कुठेही कमी नाही आहोत. आज आपण एवढी चांगली ऑपरेशन्स एवढ्या सक्सेस रेटने करत आहोत. हे एखाद्या वेळेस मी तर म्हणेल ॲज गुड एज अमेरिकन स्टँडर्डपेक्षा पण चांगलं काम आज आपण आपल्या इंडियामध्ये करायचा प्रयत्न करत आहोत. अशीच आव्हानं आमच्या समोर पण आहेत. पण येत्या काळामध्ये ह्याच्यामध्ये अजून चांगलं करायचा प्रयत्न हा आमचा नक्कीच राहील. आणि ज्या आधुनिक उपचार पद्धतींबद्दल तुम्ही आता सांगतायत, साधारणतः ही शस्त्रक्रिया करायला आपल्याला किती खर्च येऊ शकतो याबद्दल देखील आपल्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल, आणि काही सरकारी योजना देखील त्याचा लाभही ते लोक घेऊ शकतात? हो, नक्कीच. सर्वप्रथम आम्ही ज्यावेळेस पालकांना सांगतो की तुमच्या बाळाला हृदयाचा आजार आहे, सर्वप्रथम हाच एक मोठा एक दुःखाचा डोंगर म्हणा, खूप मोठ्या प्रकारचं टेन्शन त्यांच्या पालकांना येतं आणि म्हणजे खूप ऑब्व्हियस आहे. म्हणजे ह्या पण आम्ही पालकांच्या भावना समजू शकतो. मग त्याच्यानंतर पुढचा प्रश्न येतो की मग डॉक्टर ह्याला काय करायची गरज आहे का? मग खरंच ऑपरेशन करायची गरज लागली तर मग खर्च किती प्रमाणात येतो? मग तो माझ्या कुटुंबाला झेपेल का? बऱ्याच प्रमाणात हा खर्च साधारणतः 1.5-2 लाखाच्या पुढे असतो. इंटरव्हेन्शन असेल तर 1.5 ते 2 लाखापर्यंत खर्च येतो. सर्जरी जर असेल, खूप न्यूबॉर्न बेबी असेल, त्याचा खर्च 3 लाखाच्या वर जातो. मग हे अचानक गोष्टी कशा मॅनेज करायच्या? पण असं म्हणतात ना की फायनान्सच्या गोष्टी तुम्ही खूप लवकर इझिली कुणाला सांगू शकत नाही, काही बोलू पण शकत नाही. पण अशा वेळेस आम्ही आमच्या पूर्ण पेशंटला, म्हणजे आतापर्यंत आम्ही जे काही 5,000 बालकांचे हृदयांचे ऑपरेशन्स केले, ते साधारणतः त्याच्यामधल्या 3,500 बालकांचे ऑपरेशन आम्ही हार्डली 2,000 ते 3,000 रुपयामध्ये केले. कारण का आम्ही करू शकलो? कारण एक महाराष्ट्र शासनाची महात्मा फुले जीवनदायी योजना आहे, त्याच्यामार्फत आम्ही काही सर्जरीज केल्या. काही संस्था आहेत ज्या आम्हाला खूप आधुनिकरित्या किंवा ॲडव्हान्सरित्या त्या आम्हाला मदत करतात, पुढे येऊन मदत करतात. त्याच्यामध्ये रोटरी इंटरनॅशनल आहे. अजून काही संस्था आहेत की जे आम्हाला खूप फंडिंग ह्या ठिकाणी प्रोव्हाइड करतात. म्हणजे रोटरी हे आमचं तर 50% आमचं आम्हाला हेल्प करते आणि बाकीच्या गोष्टी तर आम्ही पैसे उभा करून त्या फॅमिलीला पूर्णतः सपोर्ट करायचा प्रयत्न करतो. पण मी म्हणेल ना की प्रॉब्लेम जसा आहे तसं सोल्युशनही तेवढंच मोठं असतं. जसं गोष्टी असतात तसं सोल्युशन पण आपण त्याच्या ह्याच्यामध्ये आपल्याला मिळतं. सर्वप्रथम घाबरून जाण्याचं मात्र कुठल्या प्रकारचं कारण नाही. अगदीच. त्यामुळे आपल्याला आजार काय ते कळल्यानंतर त्याचं निदान योग्य वेळेला केलं तर अर्थात आपण रुग्णांचे प्राण वाचवू शकतो. आणि याचबद्दल आज तुम्ही आम्हाला इतकी महत्त्वाची माहिती दिली. तुमचे खूप खूप आभार. चालेल, थँक्यू, धन्यवाद. त्याचबरोबर आरोग्यम धनसंपदामध्ये वेळ झालीये इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.